मी हा व्हिडिओ बनवताना बी राज्यात अस्तित्वात असणाऱ्या खड्ड्यांच्या रस्त्यामध्येच बनवतोय. भेटूया आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इथं, ज्या महामार्गाची गरजच नाही, ज्याच्यामध्ये शेतकरी भूमिहीन होतोय, या राज्यामध्ये अस्तित्वात असणारे रस्ते खड्डेमय झालेत आणि मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. कशासाठी? तर भविष्यातली निवडणूक लढवण्यासाठी. अरे एवढे पैसे खर्च करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून तुम्ही नेमकं कमवणार काय? तुम्ही कमवणार खूप सारा पैसा आणि निवडणुकीत त्याची उधळपट्टी, आणि आम्ही ते कदापि होऊन देणार नाही. खड्ड्यामधून चालतोय आणि हेच महाराष्ट्रातील रस्ते आहेत. याचा विरोध करण्यासाठी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे याच्यासाठी सांगली जिल्हाधिकार्यालयावरती भव्य मोर्चा आहे. आम्हाला फक्त मारायचं काम तुम्ही करत असाल तर याद राखा, ही शेतकऱ्यांची औलाद आहे. हा शेतकरी कधीच शांत बसणार नाही. आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची. आपण इथं का आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. कुणी सांगतंय की जमीन विकासाला आम्ही अडथळे देतो आहे. त्या महाराष्ट्राला अगदी पूर्वीपासून लोकांच्या विकासाच्या कामासाठी जमीन द्यायची माहिती आहे. आणि जमीन दिल्या नसते तर पाटणचं आपल्या कोयनेचं धरण झालं नसतं. भूदान चळवळी म्हणजे ज्या लोकांना जमिनी नाही त्या जमिनी देण्यासाठी विनोबा भावेंच्या आव्हानाला हजारो एकर जमीन देणारे हे महाराष्ट्रातले लोक होते. विकासाला जमीन आज नको आहे त्यांना. या अनागी पंथाला नागपूर पासून रत्नागिरीला डायरेक्ट जायचंय. मी मागं आपल्या कालेच्या सभेमध्ये सांगितलं होतं, गावात 3 वाडा आहे. एक कुलकर्ण्याचा वाडा आहे, तिकडे कधीही जाऊ नका. एक पाटलाचा वाडा आहे, देशमुखाचा वाडा आहे, तिथे कधीही जा. आणि ह्या अनागी पंथाला आता परतच पाठवायची वेळ आता आलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे, जास्त वक्ते बोलणार आहे. मोर्चाला सगळे लोक इथं आलात. फक्त एक शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आपली आणि त्या ठिकाणी मी एवढंच सांगतो, नाना पाटलांच्या विचारशक्तीवरच्या वतीने मी या गोष्टीला पाठिंबा देतो. नाही दोन या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण पावसामध्ये असलो तरी थांबायचं. एकच जिद्द, एकच जिद्द. यानंतर या राज्याचे माजी मंत्री माधव जानकर साहेब या ठिकाणी बोलतील. छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता महाराणी अहिल्या होळकरांना वंदन करून आज राज्याचं आदर्श नेतृत्व जयंत पाटील साहेब, राजू शेट्टी साहेब, सतीश पाटील, या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, शिवाजीराव नाईक साहेब आणि तमाम आलेले शेतकरी बंधू आणि भगिनी बांधवांनो, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो हे सरकार आणण्यासाठी जयंत पाटील साहेब माझ्या आणि राजकीय चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पुढच्या दारात पावला आहे. छत्रपतीच्या दारात पेशवे कामाला होते, आता पेशव्यांच्या दारात छत्रपती कामाला गेले. हे दुःख मोठं झालेलं आहे. ते कुठंतरी बदललं पाहिजे म्हणून साठी आज आम्ही सारी मंडळी एकत्र आपल्या वाटतो. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून हे लाडक्या बहिणीला 3,000च्या माध्यमातून हे केलं. आमच्या जाधव साहेबांनी मला चिठ्ठी दिली, लाडक्या दिदी काय लखपती झाले नाही, त्या भिकारपती व्हायच्या अवस्थेत आलेल्या आहे. त्यांची जमीन काढून घेतल्यानं त्या लखपती कशा होणार आहेत. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. जालन्यामध्ये परभणीच्या लोकांनी विरोध केला आहे, हिंगोलीच्या लोकांनी, लातूरच्या लोकांनी, सोलापूरच्या आमचे के पाटील आले, सांगली, सातारा, सर्व तमाम लोकांचा विरोध आहे. तुम्ही अशी जनते रोडवरची लढाई जिंकण्यासाठी तुम्ही आम्हा मंडळीला साथ द्या. विधानसभेला लोकपर्यंत सुद्धा यांचं पारितोषिक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं आपल्याला सांगतो. आणि शक्तीपीठ मार्ग नोटिफिकेशन कॅन्सल करावं एवढं आवाहन करून आपली जाग येतो. जय हिंद, जय भारत. त्यानंतर युवा नेते रविराज साबळे यांना मी विनंती करतो, आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. युवा नेते नाही विशालदादा धावते, परंतु मोर्चात पहिल्यांदा 9 वाजता रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम
साधे असणाऱ्या पांडगुळांना शेतीच काय माहित नाही, त्यांना शेतकऱ्याची जमीन घ्यायची, त्यांना लाजा कशा वाटत नसतील. मुळातच हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना संपवण्यासाठीचा भस्मासूर, भस्म्या झालेला राक्षस आहे आणि तो मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं काम केलं जात आहे. रस्ते नाही का हो? रस्ते असंख्य येताना माझ्या गाडीचं टायर फुटलं खड्ड्यामध्ये जाऊन. अरे जे रस्ते आहेत ते तर नीट करा ना. आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन आम्ही नेमकं खायचं काय? तुम्ही आज पैसे देताल पण ते पैसे उद्या टिकतील का? आमची जमीन आमच्या पूर्वजांनी आमच्याकडे दिली, आमच्याकडे ती राखायला दिलीये. दलिंदरांनो, ती तुमच्या बापाची जागीर नाहीये, आमच्या बापाची जागीर आहे. आमच्या अंगामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. गोगावच्या सभेपासून या शक्तीपीठ महामार्गामध्ये रोज पळतोय. इथंच नाही, या क्रांतीभूमीपासून ते विदर्भापर्यंत तो प्रत्येक शेतकरी या शक्तीपीठाचा विरोध करतोय. या शक्तीपीठावरती आपली बैलगाडी जाऊ शकत नाही, आपली मोटरसायकल जाऊ शकत नाही. याला सगळीकडून बॅरिकेटिंग आहे. आणि हा आपल्या विकासाचा मार्ग कसा? मुळातच मुख्यमंत्र्यांना गोव्याला जायची लईच हौस आहे ना. तुमच्याकडे प्रायव्हेट जेट आहे की साहेब? राहू दे आमच्या जमिनी, आम्ही त्याच्यावरतीच तर जगत आलेलो. आम्हाला फक्त मारायचं काम तुम्ही करत असाल तर याद राखा, ही शेतकऱ्यांची औलाद आहे. हा शेतकरी कधीच शांत बसणार नाही. हा महामार्ग आम्ही होऊच देणार नाही. शक्तीपीठ, अहो ज्या शक्तीपीठांनी छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला पण हात लावू नका, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच खायला तुम्ही निघाला.